श्रीराम नमस्कार. आज 15 फेब्रुवारी 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 82 आत्मविज्ञान योग, याच्यानंतर अक्षरब्रह्म योग. या योगाकडे जाण्या अगोदर आपण थोडेसे पूर्व जे योग आपण पाहिलेले आहेत, कर्माच्या बाबत परमात्मा भगवंत श्रीकृष्णाने नारायणाने जे अर्जुनाबरोबर संभाषण ज्ञान वाटलेलं आहे, त्यातलं थोडंसं आपण कर्म ह्या दृष्टीने पाहत आहोत. कुठलीही गोष्ट, जसं आपण शाळेत असताना पहिली चाचणी, दुसरी चाचणी, सहामाही, मग तिसरी, चौथी आणि मग वार्षिक परीक्षा, तसं जिथं आत्मविज्ञान योग आला तोपर्यंत भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय काय सांगितलं, काय काय उपदेश केलेले आहेत आणि आपण आत्तापर्यंत काय घेतलं, आणि आपण नुसतंच ऐकले का काही घेतलं आहे, त्याच्यावरती अनुकरण चालू आहे का. आणि कर्माच्या बाबतीत मनुष्य आपण जीवन जगताना रोज हजारो आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण, या दोन्ही क्षणांबरोबर मनुष्य जीवन जगत असतो. आणि हे जीवन जगताना कर्माचा जो भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. सध्या कलयुगामध्ये कर्माचं फळ, कर्मभोग इथंच फेडून आणि मग ते शरीर पंचतत्वामध्ये विलीन होतं असं म्हणतात. काय की असं म्हणतात, मग कोण म्हणतं, काय म्हणतं, ह्याला प्रश्न आपण जर काढत गेलं तर असे प्रत्येक गोष्टीमध्ये हजारो प्रश्न उत्पन्न होतात. पण एखाद्या विषयाचा गाभा काय आहे, आणि जराच प्रश्न पडतात जो संशयी असतो, ज्याला शंका असते. पण शंका असणं वेगळं आणि अशी शंका असणं वेगळं. मागच्या भागात आपण कर्माचा जो सिद्धांत होता ते आपण उदाहरणारूपी बघत आहोत. हे उदाहरण सांगायचं कारण असं की भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाशी जो संवाद साधला, याच्यामध्ये आपण जर सर्वसाधारण रोजची नित्यातली जर उदाहरण पाहिली तर आपल्याला समजायला ते सोपं जातं. अशा तऱ्हेने हे जे 4 भाग आहेत, मागच्या वेळी मी आपल्याला म्हटलं की एक भाग त्यातला झाला आहे, की पुढचे 4 भाग हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण आपण रोजच्या जीवनात येणारे प्रश्न आणि कर्म हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. का घडलं, कसं घडलं, आम्ही कायम बघत असतो. बरेच जण म्हणतात आम्ही काहीच केलं नाही, आम्ही कोणाच्या वाटेलाच जात नाही, आम्ही कोणाचा आजपर्यंत दुष्टपणा केला नाही, तरी माझ्या बाबतीत चुकीचं घडत असतं. कोणी आजारी पडावं, कोणाचं वाटोळं व्हावं, असंही कधी मनात सुद्धा चिंतलं नाही. आणि कॅन्सरसारख्या आजारांनी माणूस पीडित होतो. आणि त्याला स्वाभाविक आहे, मनुष्य जीवन आहे, मनुष्याचं स्वभाव आहे की त्याला हा प्रश्न पडणं की मी काही केलंच नाही तर मला कुठल्या कर्माचं फळ आहे. मग जेव्हा तो ज्योतिषांकडे जातो, मग ज्योतिष सांगतात त्याला की पूर्वकर्माचं तू अमुक अमुक केलं होतं, त्याचं ते फळ आहे, तर तू आता तमुक तमुक कर म्हणजे ते जाईल. इतका एक छानपैकी व्यवसाय झालेला आहे की अमुक काही दान केलं, दान करावं, पण ते कर्मफळ हे तुम्हाला भोगायलाच लागतं. असह्यचं सुसह्य होतं इथपर्यंतच त्याच्यामध्ये आपण बदल घडू शकतो. किंवा सद्गुरू किंवा परमात्माची तेवढी कृपा असेल आणि आपण ही तेवढी कृपा व्हायलासुद्धा आपल्याला तेवढं त्या परमात्म्याजवळ, सद्गुरूंजवळ जोडलं गेलं असलं पाहिजे. नुसतं बाहेर उभं राहून तात्पुरतं जोडलं गेलं तर त्याला काही उपयोग होत नाही. म्हणजेच काय की कर्म कुठलंही असो ते फळ दिल्याशिवाय, आपण त्याचं भोग भोगल्याशिवाय
ते शांत होत नाही. आणि हा जो प्रश्न सगळ्यांचे असतात की मी सगळं चांगलं करतो, सगळं आहे. माझा नेहमी मनामध्ये प्रश्न विचार असतो. ज्योतिषांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा मी बऱ्याच वेळा जणांशी माझा वाद होतो की जर अमुक नंबर लावून तुमचं जर ज्योतिषाचं भाग्य, तुमचं स्वतःचं भाग्य उजाळत असेल तर जो सांगतो त्यांनीच केलं नसतं का? तो रस्त्यावर बसून कशाला सांगतो? रस्त्यावरती अशी काही पाकिटं मांडलेले असतात, मग त्या पिंजऱ्यात पोपट येतो आणि तो ते पाकिट निवाडतो. तसं असतं. काही जण आता मोठमोठ्या इमारतीमध्ये ऑफिसेस त्यांची थाटलेली आहेत आणि त्या थाटलेल्या कार्यालयांमधनं मग असे हजारोनी पैसे त्याचे घेतले जातात आणि मग त्याला तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. प्रमाण काय? आज मी जी विद्या शिकलो त्यात ती यंत्रविद्या मीही शिकलेलो आहे, पण त्यात मंत्रशास्त्र हा पहिला भाग मुख्यत्व आहे. आणि मग येणारी प्रतिकृती ही केवळ एक काहीतरी समोर हवं म्हणून ती केली जाते, पण मूळ उद्देश मंत्रशास्त्राचा आहे, जे आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे. आणि मग आपण कशाच्या नादी लागायचं हे मनुष्याने ठरवणं सुद्धा खूप गरजेचं असतं. एखादी गोष्ट सहज मिळते. आज ज्यांच्याकडं माझं शिक्षण झालं, ही विद्या ज्यांच्याकडनं मी शिकलो, त्यांनी गणित आखून दिली, पण शेवटी तुमचं एकरूपता किती आहे हे सुद्धा गरजेचं असतं. एका कागदावरती एखाद्या ज्योतिषाकडे गेल्यावर आकडे काढून देतात असे आखून, किंवा काहीतरी मंत्र त्यांनी सांगतात हा घरात ठेवा, की आपली माणसाची पहिली शंका असते की हे ठेवावं की नाही. ते त्याला यंत्रच म्हणतात. त्याची श्रद्धा किती आहे, तुम्ही त्याच्याशी एकरूप किती आहात, तसं ते काम करतं. त्याच्यात जर तुम्ही मनात प्रश्न आणलेत तर ते काम करत नाही. कारण कर्म ही, मी तुम्हाला हे सांगायचं कारण असं आहे की भौतिक गोष्ट आहे आणि कर्म हे तुमच्या नशिबाने तुमच्या खात्यामध्ये एक पडलेला जो तुम्हाला भोगाचा आहे, मग तो चांगला असो वाईट असो, हा एक भाग आहे. आणि हा भाग भोगताना आपल्याला सुसह्य इथनं मुंबईला चालत पण जाऊ शकतो, पण तिकीट काढलं म्हणजे यंत्राने तुम्ही गेलात तर रेल्वेने लवकर 3 तासात पोचाल. म्हणजे मूळ उद्देश काय आहे की तुम्ही उचित ठिकाणी हे जाऊ शकता, पण त्याच्यासाठी तुमची थांबाची आणि तुमची कष्ट करायची तयारी किती आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कर्मापर्यंत, कर्माच्या फळापर्यंत तुम्ही नक्कीच भोगू शकता, पण तुम्हाला किती पटकन संपवायचे आहेत. भोगणं हे अगदी निश्चितच आलं, ते संपत नाहीत. आणि ह्याच्या विरुद्ध आज ह्याचा प्रसार केला जातो की अमुक केलं की तो भोग संपतोच. संपत काहीच नाही, सुसह्य होतो. परमेश्वरीची शक्ती असते की जे आपल्यामध्ये चैतन्य, ती कंपन निर्माण करते. पण ह्याच्याबरोबर आपले विचार कसे आहेत हे खूप कळणं गरजेचं आहे. जीवनामध्ये मी काही केलं नाही, सगळं चांगलंच केलं, जन्मभर देवाची सेवा करतो, रोज पारायण करतो, अमुक करतो, तमुक करतो, तरी माझ्या नशिबामध्ये त्रास हा लिहिलेलाच आहे. ते का? एक उदाहरण सांगतो. एका शहरामध्ये, शहराच्या थोड्याशा बाहेर एक छान मोकळी जागा असते आणि त्या जागेच्या इथं एक डोंगर असतो छोटा, पण तो इतका सुंदर असतो आणि आजूबाजूचा परिसर खूप सुरेख, सबंध मोकळी जागा. आणि एक चित्रकार त्या शहरातला फिरत 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 त्या डोंगरापाशी येतो आणि ते शेवटी तो चित्रकार आहे. सौंदर्य कशात बघायचं हे त्यांना कळत असतं आणि तो ते डोंगर बघतो आणि तो मोहित होतो. तो किती सुंदर आहे, पण ह्याच्यामध्ये मी काही करू शकतो का, असं त्याच्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न होतो. आणि तो म्हणतो आपण जाऊन बघू तर खरं. आणि तो त्या डोंगरावर जातो आणि तिथं खूप दगड पडलेले असतात. आणि हा चित्रकार
म्हणतो अरे इथं दगड तर खूप पडलेले आहेत आणि ह्या चित्रकाराबरोबरच त्याला शिल्पकला पण अवगत असते. या दोन्ही कलांचा सागर जेव्हा होतो तेव्हा मनुष्याला जी दृष्टी प्राप्त होते ही वेगळीच प्राप्त होते आणि त्या दृष्टिकोनातून तो हा डोंगराकडे पाहत असतो. आणि तो म्हणतो इथं दगड एवढे पडलेले आहेत, ह्याचं मी सुंदर जर मूर्ती तयार केल्या आणि इथं जर मी त्या स्थापन केलं तर किती छान अजून दिसेल. मनाला त्याच्या त्याच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आणि त्याला आनंद होतो. मग तो काय करतो, रोज यायचं, दगड घ्यायचा, त्याचं मूर्ती करायची देवायतांची आणि त्या मोकळ्या मैदानामध्ये त्याची स्थापना करत असतो. पण मध्ये कुठं वरती छप्पर वगैरे काही नाही. आणि हळूहळू असं होतं की गावातल्या लोकांना कळतं की इथं असा एक जण हे करतोय म्हणून काही जण लोक बघायला येतात. लोकांना आवडायला सुरुवात होते. लोकही त्यांना म्हणतात किंवा सुंदर केलेलं आहे, प्रोत्साहन मिळतं. आणि मग तिथं त्याला काही जण पैसे दान देतात, त्याच्यातनं त्याला शेड उभारली जाते. मग शेड उभारल्यानंतर अर्थातच की जिथं देवाचं आलं किंवा नंतर अमुक अमुक विक्रेते, नारळ विक्रेते, फुलं विक्रेते, अमुक तमुक दुकानं, हे सगळं हळूहळू हळूहळू उभारायला लागतं. बिल्डर त्याच्या बाजूनी जागा घ्यायला लागतात, जागेला भाव येतो, अमुक असं ठिकाणी निसर्ग, म्हणजे एकंदरीत काय व्यावहारिक सगळ्या दृष्टीने वाढायला सुरुवात होते. सगळं कसं सुरुवातीला ज्यांनी ते पाहिलेलं असतं आणि आता हा झालेला बदल. आणि गंमत अशी होते की अशी 15-20 वर्ष जातात आणि एक दिवस त्या चित्रकाराला कळतं की आपल्याला असाध्य रोग झाला आहे. आणि असाध्य रोग झाला आहे म्हटल्यानंतर तो त्या परमेश्वराला नको ते गोष्टी बोलायला लागतो, दूषण देतो की मी इतकी सेवा केली, दगडातनं तुला मी बाहेर काढलं, आज मी केलं म्हणून ह्या मूर्ती तयार झाल्या, त्याची पूजा होतीये, आज इतकं केलं तितकं केलं, असं सगळं त्याच्यामध्ये गोष्टी तयार होतात. आणि माझ्या नशिबी काय आलं एवढं सगळं करून. तर हा असाध्य रोग आला की जे जिथं डॉक्टर सांगतायत की काही थोडेच दिवस तू जगणारस. मग हे भगवंता तू नाहीच आहेस, मी कशासाठी तुला पूजायचं वगैरे वगैरे, तो त्या देवाला नावं ठेवायला सुरुवात करतो. रात्री झोपला असताना स्वप्नामध्ये भगवंत प्रगट होतात आणि त्याला म्हणतो काय रे, तू मला नावं ठेवतोस तू याच्यामध्ये. तर म्हणतो हो, तू काय केलंस आमच्यासाठी. मी एवढं डोंगरावरती दगड होता, दगडातनं तिथं मी रोज जायचो, कष्ट करायचो, त्या मूर्ती केल्या, त्या मूर्ती स्थापन केल्या, तुला पाऊस लागायला नको म्हणून इतर लोकांच्या मदतीने तिथं शेड उभारली. तर सगळं माझ्या आयुष्यात चांगलं केलं, तरी माझ्या नशिबामध्ये हा असाध्य रोग तो का. आणि मग भगवंत म्हणतात की तुला मी तुझा जीवनपट दाखवतो. आणि मग त्याला ते जीवनपट दाखवायला सुरुवात करतो की जसं चालू झालं तसं तू पहिल्यांदा दगड उचलण्यासाठी एका लहान मुलाची मदत घेतलीस, कारण तुला तुझं ज्ञान इतर कोणाला कळावं आणि त्यांनी ते ज्ञान घेऊन इथं कब्जा करू नये म्हणून एका असहाय्य लहान मुलाला तू तुझ्या जोडीला घेतलंस. ते दगड उचलताना त्याला त्रास होत होता, शारीरिक त्रास होता, पण फक्त एका चपातीची त्याला तू लालच दाखवलीस आणि त्याच्याकडनं ते काम करायला लावलंस. ते करत असताना त्याची आई तिथं आली की माझा मुलगा काय कशाला काम करून घेतात, तर तू तिलाही फिरवलंस की इथंच तू स्वयंपाक करून राहा, तुला जागा बांधून देतो, इथं जागाची झोपडी करून देतो. आणि असं करून तुला उघड्यावरती तू संसार थाटायला लावलास. आणि तो थाटत असताना त्यांना काहीही दिलं नाहीस. दिवस रात्र त्यांच्याकडनं कष्ट मात्र करून घेत होतास. ज्या ठिकाणी ज्या डोंगरावरती ज्या पर्वतावरती काटे होते तिथं तू गेला नाहीस, त्यांना पाठवलंस. त्यांच्या पायामध्ये ते काटे रुतले, पण 2 चपात्यांसाठी त्या तुझ्याकडं हे काम करायला राहिल्या.
म्हणजे त्यांच्या असहाय्यतेचा तू फायदा घेतलास. एक भगिनी तुझ्याकडे आली, तिच्या असहाय्यतेचा तू फायदा घेतलास. भावनिक होऊन तुझ्या मनामध्ये त्या स्त्रीच्या प्रत्यर्थ किती भावना आहेत हे प्रकट करायचा प्रयत्न केलास आणि तिचं तू शारीरिक शोषण केलंस. आणि नंतर तिला दूषण ठरवून, तिलाच नालायक ठरवून, आणि त्यावेळी लोकांनी तुझी बाजू घेतली की एवढ्या महान माणसाला, ज्यांनी दगडातनं ही मूर्ती तयार केली, तो असं करूच शकणार नाही. आणि जी कृत्य तू केलेलं होतंस ते तू लपवलंस. आणि ती स्त्री तेव्हा असहाय्य असल्यामुळे तिची कोणी बाजू घेतली नाही. तुझ्यापासनं तिला झालेलं मूल हे बिनवडिलांचं मूल म्हणून समाजाने तिला ठोकरलं. त्या मुलाचे हाल झाले. हे तू कसं विसरलास? आणि त्या चित्रकाराला, शिल्पकाराला आपण केलेल्या कृत्याची जाणीव होते की जीवनामध्ये आपण एखाद्या मंदिरातनं बाहेर पडत असतो, रस्त्याने जात असतो, आणि हे नित्यच झालेलं आहे. तुम्ही रिक्षातनं जा, गाडीतनं जा, सिग्नलवरती लहान मुलं, भिकारी त्याच्यात येत असतात, काही ना काहीतरी करत असतात. तुमच्याकडनं काहीतरी मिळावी अपेक्षा करत असतात. तुम्ही भलं काही नाही केलं तरी त्यांना नावं ठेवू नका, त्यांना हाकलून देऊ नका. ते थांबतील 2 मिनटं, त्याच्यातनं निघून जातील. पण जर तुम्ही त्यांना हाकललं आणि अहंभाव झाला तर मात्र त्या कर्माचं फळ तुम्हाला भोगायला लागेल. बघा, तुम्ही म्हणाल मी काही करत नाही, माझा संबंध नाही, समोरनं व्यक्ती येऊन मला त्रास देते आणि माझंच याच कर्माचं फळ मला भोगायला लागतं. हाच कर्माचा सिद्धांत आहे की माणसाला त्याच्यामध्ये केलेली कृती जी आहे, मग ती छोटी का असेना, ती ज्याच्यात ओढला गेलेला आहे ती सुद्धा फळ देते. आणि ह्या माणसाला असाध्य रोग झालं तर ह्या गोष्टींनी त्यांनी संबंध, ज्या स्त्रीला, ज्या मुलाच्या आईला ह्यांनी कामावर ठेवलं होतं, तिच्या पायात घुसलेले प्रत्येक काट्याची जखम, ती वेदना त्या स्त्रीला होत होती त्या 2 चपातींसाठी, तीच वेदना आज ह्या माणसाला कर्माचा जो सिद्धांत, कर्माचं ते फळ म्हणून त्याच्या शरीरामध्ये सुया टोचल्या जात होत्या, सर्व गोष्टी होत होत्या. कुणाची तळतळ घेऊन हे याच्याबद्दल दिसतं. आणि अशीच दिसताना छोटी गोष्ट दिसते की आपण काय करायचं आहे. मी तर त्यांच्यापासून आलो नव्हतो, मग त्या माणसांनी, मी सिग्नलपाशी गेले, त्या भिकाऱ्यांनी जर माझ्या पिशवीत हात घातला, त्यांनी काही केलं तर काय करणार. तुमचं म्हणणं बरोबर आहे की काही वेळा होतं, अशी परिस्थिती होते, पाठीमागं लागतात, पण आपण काही त्याच्यात न बोलणं हे सगळ्यात उत्तम आहे. पण हे का घडतं, ही सर्वसाधारण कृती नाही आहे. एवढं 40 माणसामध्ये ते भिकाऱ्याचं पोर आणि ते भिकारी तुमच्यापाशीच का येतं ह्याचा तुम्ही कधीतरी विचार करा. आणि तो विचार होणं गरजेचं आहे. भिकारीसुद्धा बघा, आपण नेहमी एखाद्या याच्यात जातो, गर्दीच्या ठिकाणी जातो, हजारो माणसं असतात, पण बरोबर तो भिकारी आपल्याजवळ येतो आणि आपल्याजवळ भीक मागतो आणि मागं लागतो. आणि असंही होतं, आपल्या मनात विचारही उत्पन्न होता, कारण हजारो माणसं आहेत, ती सोडून हा बरोबर ह्यांनी मला कसं काय निवडलं. त्याचं कारण असं की आपण कर्माचं कुठेतरी देणं असतो. जेवढं आपल्याला शक्य आहे, जसं आपल्याला शक्य आहे तसं देऊन मोकळं व्हावं, अन्यथा शांत बसावं. पण केलेले उपकार हे मी केले हे जर ज्या तुम्ही मनात आणलं की त्याला 10 रुपयाची नोट काढून दिली आणि मनात आणलं की आता तो काहीतरी घेऊन खाईल, त्याचा आत्मा शांत होईल, मला बरं वाटेल आणि आपल्या पदरात पुण्यच पडेल, तर तसं नाही आहे. फळ काय पदरात पडेल ह्याची अपेक्षा करूच नका. विचार काय रुजवलेले आहेत, तुम्ही चांगल्या विचारांनी कृत्य केलं ना तर चांगलंच येणार. पण मी केलं, हा जो मी आहे, ही याच्यामध्ये काही करून उपयोग नाही. एका रस्त्याने एक माणूस की जो ज्याच्याकडे पैसे वगैरे काही नसतात आणि थोडासा वैतागलेला असतो आणि त्याची तो रस्त्याने स्कूटरवरनं जात असतो, तिथं नोकरी त्याला लागत नसते
आणि काय करायचं असा या विचारामध्ये तो रस्त्याने जात असताना त्याला कळतं की एक म्हातारी बाई रस्त्यात उभी आहे आणि तिला कुठलं वाहन मिळत नाही आहे. तर त्या आजींपाशी जो येतो आणि त्या आजींना म्हणतो की आजी, तुम्हाला कुठं सोडायचं आहे तिथं मी सोडतो, इतक्यात तुम्हाला वाहन मिळेल असं काही वाटत नाही आणि अंधार पडायला लागला आहे. त्या बाईच्या मनामध्ये पहिल्यांदा त्या म्हाताऱ्या बाईच्या मनात संशय येतो की अरे हा कोण, मी त्याला ओळखत नाही आणि हा येऊन थांबला आहे. पण तो सांगतो, आजी तुम्ही काळजी करू नका, मी मुलासारखाच आहे तुम्हाला. आणि त्या आजी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या स्कूटरवर बसतात. त्या म्हाताऱ्या आजी जिथं सांगतात तिथं तो मुलगा सोडतो आणि त्या आजी त्या माणसाला पिशवीतनं एक 20 रुपयाची नोट काढून द्यायला लागतात की मी जर कशाने आले असते तर एवढे त्याचे झाले असते, म्हणून तुझी किंमत करत नाही, पण मला असं वाटतं की तुला 20 रुपये द्यावे. आणि ते द्यायला लागतात. तर तो माणूस म्हणतो नको, मला फक्त एकच द्यायचं असेल तर द्या, की जर कोणी गरजू व्यक्ती तुमच्या जीवनात तुमच्या समोर आलात किंवा तुम्ही पाहिलात तर त्याला तुम्ही स्वतःहून त्यांनी मदतीची अपेक्षा किंवा मदत न मागता तुम्ही पुढं होऊन त्याला मदत करा. एवढंच तुम्ही माझ्यासाठी करा, असं म्हणून तो निघून जातो. मग काही दिवसांनी म्हातारी जेव्हा बाजारात जाते तेव्हा पाहते की एका दुकानदाराच्या इथं एक म्हणजे प्रेग्नंट बाई एक पाटी उचलत असते आणि तिला ती पाटी उचलता येत नसते, पण तरी ती उचलून डोक्यावर ठेवते आणि तिला त्या म्हातारीला त्या बाईची दया येते की या बाळंतपणाच्या काळामध्ये सुद्धा तिला एवढं मोठं जड उचलायला लागतं आहे. आणि ती त्या बाईला विचारते, का गं तू का करते? तर ती म्हणते की माझ्या नवऱ्याला नोकरी नाही आहे आणि उद्या बाळंतपण झाल्यानंतर जर काही औषध पाणी लागलं तर त्याला पैसे नको का, म्हणून मी आत्ता हे काम करून थोडंसं ते पैसे बाजूला टाकते. आणि मग म्हातारी काय करते, तिच्याजवळचे 1000 रुपये तिला देते आणि सांगते हे तुला मी दिलं आहे कशासाठी, कारण तुझं जे बाळ येईल ते सुद्धा छान असेल, पण तुला लागला चुकून माकून तर ते 1000 रुपये तू औषध पाण्यासाठी खर्च कर. आणि ती म्हातारी त्या बाईच्या हातात 1000 रुपये देते. संध्याकाळी ती बाई घरी येते आणि नवऱ्याला सांगते, अहो काळजी करू नका, भगवंताने आपली सोय केली. आज असं घडलं, बाजारामध्ये मी गेले होते आणि एका म्हाताऱ्या बाईला माझी कीव आली आणि तिने औषधासाठी मला एवढे पैसे दिले. आणि त्या माणसाला म्हणतो, कधीतरी जीवनामध्ये आपण केलेल्या कुठल्या तरी एखादी आपण म्हणतो ना ती मदत केलेली असते, निरपेक्ष भावनेने केलेली असते आणि त्याचं फळ हे आज परमेश्वराने मला दिलं असं त्या माणसाच्या मनात येतं. आणि वास्तविक तो माणूस तोच असतो ज्यांनी ह्या बाईला गाडीवरनं सोडलेलं असतं. पण कर्माचं फळ हे लगेच प्राप्त होत नाही, कसं फिरून येतं बघा. तुम्ही ते पेरलं, निरपेक्ष भावनेने जरी पेरलं तरी त्या परमात्म्याचं तेवढी ताकदच आहे की ते फळ, कर्माचा जो फळ आहे हे परत फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. त्यामुळे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की कोणावरतीही आपण मदत करत असो, कोणाला काही देत असो तर निरपेक्ष भावनेने दिलेलं पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये जर अपेक्षा ठेवलात तर काही उपयोग नाही. जीवनामध्ये असे अनेक प्रसंग येतात. काही माणसं ही वाईट मार्गाने पैसा कमवतात, त्यांना ती फळं तशीच भोगायला लागतात. आपल्याला दिसतं त्यांच्याकडे घोडागाड्या आहेत, बंगले आहेत, हेलिकॉप्टर्स आहेत, पण कर्माचा सिद्धांत सांगतो तुम्ही जसं कमवलेलं आहे, जसा खोटेपणा केलेला आहे तसंच तुम्हाला फळ प्राप्त होणार आहे.
शेवटी तुम्ही केलेलं कर्म जे आहे हेच तुम्हाला ते फळ देऊन जातं. फक्त मधला जो समय जातो, मधली जी वेळ जाते, ही फक्त तुमचं ते कर्म फलद्रूप व्हायची वेळ आलेली नसते, म्हणून ते फळ देत नाही. पण आपल्याला असं वाटतं की केलेला गुन्हा किंवा काही ते आरामात पचून जातं, तर तसं नाही आहे. आंब्याचं झाड लावलं तर आंबेच येणार आहेत, आणि बाभळीचं लावलं तर काटेच येणार आहेत. आणि या आपण रोजच्या जीवनामध्ये पाहतो की चांगल्याबरोबर वाईट माणसं आहे. जसं भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, सुबुद्धी आणि कुबुद्धी, चांगलं आणि वाईट सर्व तुझ्या सभोवतालीच आहे. एखाद्या बागेत गेलं की तिथं जशी गुलाबाची किंवा सुगंधाची वास येणारी सगळी फुलं लावली जातात, त्याच्या बाजूला काट्याचे पण रोपं लावली जातात. सांगायचा उद्देश काय? दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असतात. काटे पण तिथंच असतात जिथं सुवास असतो. चांगल्या गोष्टी तिथंच असतात जिथं वाईट असतात, आणि वाईटही तिथंच असतात जिथं चांगल्या असतात. तुम्ही काय निवडता ह्याच्यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहे. आणि मीपणा आला की ते संपलंच. आणि अजून एक त्याच्यात सांगतो, कितीही का वेळ जाईना, कर्म हे फळे देतच. आज एवढी वर्ष झाली, भीष्माचार्यांना कधी फळ मिळालं? 101 वर्षानंतर. श्रीकृष्णाला प्रश्न केला, एवढं टोचलं, एवढे बाण, असं मी काय केलं? कथा सगळ्यांनी वाचली असेल. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात की 101 वर्षापूर्वी तू रस्त्याने जात असताना रस्त्यात पडलेला साप तू उचलून फेकून दिलास बाजूला, आणि तो एका झाडात अडकला, झाडींमध्ये अडकला की जिथं बरेच काटे होते. आणि हे काटे त्या सापाला बोचले, आणि हे बोचल्यामुळे त्याला अनंत जखमा झाल्या आणि तो विवळत होता. ते कर्म 101 वर्षानंतर भीष्माचार्यांना भोगायला लागलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, कर्माचं फळ मिळायचा कालावधी हा असा ठरलेला नसतो. अजून एक गोष्ट सांगतो आणि मग थांबतो. परदेशात घडलेली गोष्ट आहेत, काही सत्य घटना असतात, त्याच्यात ही एक गोष्ट घडलेली आहे. एका मुलाचं एका मुलीवरती प्रेम असतं, आणि त्या मुलीचा तो फायदा घेतो, आणि तो फायदा घेतल्यानंतर तिच्याशी नंतर लग्न करायचं तो टाळतो. मुलीला त्याचा राग येतो, आणि ती घरी येऊन भावाला सांगते की अमुक अमुक असं झालं, माझं त्याच्यावर खरं प्रेम होतं, पण त्यांनी मला फसवलं, माझा शारीरिक उपभोग घेतला, आणि आता तो मला नाही म्हणतोय, लग्न करायला नाही म्हणतो. त्याबरोबर ती मुलगी असते, तिचा भाऊ चिडतो आणि पिस्तूल काढतो आणि त्या मुलाच्या घरी येतो, आणि मुलाला सांगतो, माझ्या बहिणीला तू फसवलंस, तिच्या असहाय्यतेचा तू फायदा घेतलास, तिने विश्वासाने तुला सर्वस्व अर्पण केलं, तिच्याशी लग्न करायचं सोडून तू आता हा पळून चाललेला आहेस. आणि तो रागाने त्याच्यावरती गोळी झाडतो. आता गंमत अशी होते, या मुलीचा भाऊ गोळीचं झाडतो, पण ती गोळी त्या मुलाच्या कानाला चाटून पाठीमागं त्याच्या घराच्या बाहेर एक मोठं झाड असतं बुंद्याचं, त्या झाडात जाऊन रुतते. हा मुलगा खाली पडतो, आणि त्या मुलीच्या भावाला वाटतं की तो मेला. आणि रागामध्ये माणूस चुकीची कृती करतो, आणि आता आपल्या हातनं खून झाला आहे असं त्या मुलीच्या भावाला वाटतं, आणि तो त्याच पिस्तुलाने स्वतःलाही गोळी मारून घेतो. इकडं बहिणीला जेव्हा कळतं की आपल्या भावानी स्वतःला गोळी मारून घेतलेली आहे आणि असं झालं आहे, तर ती मुलगीसुद्धा इकडं आत्महत्या करते. आता गंमत बघा, ज्यांनी कृत्य वाईट केलं त्याच्या फक्त कानाला गोळी चाटून गेली, आणि ती पाठीमागं घराबाहेर असलेल्या एका जाड बुंद्याच्या झाडामध्ये जाऊन रुतली, आणि ज्याचा कशातही दोष नव्हता, त्यांनी बहिणीसाठी ह्या माणसाला मारलं.
आणि स्वतःही नंतर संपवून घेतलं आणि नंतर बहिणींनी स्वतःला संपवून घेतलं. होतं असं की हा माणूस, जो मुलगा ज्याच्या कानाला लागला असतो तो नंतर बरा होतो आणि स्वतःचा संसार करायला लागतो, लग्न करतो, सगळं अलबेल चालू होतं. आणि एक दिवस त्याची बायको त्याला म्हणते की काय हो, तुम्ही कोणाला जीवनामध्ये फसवलं वगैरे तर नाहीत ना? तो म्हणतो अजिबात नाही, मी कधी कोणाला फसवलेलं नाही. पण वास्तविक त्यांनी काही वर्षापूर्वी ह्या मुलीला फसवलेलं असतं. आणि होतं असं की ती याची बायको सांगते की आपण आत्ता जे घर आहे हे पाडून आपण नवीन करू, मोठं घर बांधू. तो मुलगाही तयार होतो आणि समोर बरोबर ते झाड जिथं बुंदा ज्याच्यात ती गोळी अडकलेली असते ते कापणं आणि ते काढणं गरजेचं असतं. पण तो बुंदा एवढा मोठा असतो की तो कापणं त्याला शक्य नसतं, सहज शक्य होत नाही. आणि म्हणून त्याला असा सल्ला दिला जातो की आपण डायनामाईट लावू, त्याच्या खाली दारुगोळा लावू आणि ते झाड उडवू, म्हणजे वेळ वाचेल आणि पटकन काम होईल. हा मुलगाही तयार होतो आणि काम कसं चाललं आहे काय याच्यामुळे तो उभा असतो. त्या झाडाखाली सुरुंग लावला जातो, डायनामाईट लावला जातो, दारुगोळा लावला जातो. आणि जसा तो उडतो तसं होतं असं की जी गोळी रुतलेली असते ती त्या स्फोटकाच्या तडाख्याने ती तिथनं सुटते, उडते त्याच्यापासनं आणि ह्या माणसाच्या बरोबर मस्तकात जाऊन लागते आणि हा गतप्राण होतो. म्हणजे 15-20 वर्षापूर्वीची ती अडकलेली गोळी आत्ता 15 वर्षानंतर जेव्हा त्या झाडाचा स्फोट होतो तेव्हा ती उडून त्याच्या मेंदूत शिरते आणि त्याचा मृत्यू होतो. म्हणजेच काय की कर्म तेव्हा त्यांनी केलेलं असतं वाईट, पण मध्ये जो काळ जो असतो हा काहीतरी मनुष्य प्रत्येक जीवनात चांगलं वाईट कर्म करत असतो, त्याप्रमाणे चांगल्या कर्माचं फळ उपभोगत असतो. पण ज्या क्षणी चांगल्या कर्माचं फळ संपतं त्या क्षणी आपण केलेल्या कृत्याचं, वाईट कर्माचं फळ हे फळ शिक्षा देण्यासाठी तयार होतं आणि अशी कृती घडते आणि त्याला ते फळ मिळतंच. सांगायचं कारण असं की आपण जसं कर्म करतो फळ तसंच मिळतं, त्याच्यात बदल होत नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा जो संवाद चालला आहे आपण कर्म, याच्यामध्ये अजून एकच भाग, मी 3-4 भाग म्हटलं होतं पण आपण फक्त पुढचा भाग ह्या उदाहरणानंतर पाहणार आहोत. हे त्याचं कारण असं की कर्म काय आहे हे आपल्याला विचारांमध्ये बसणं, घेणं आणि त्याच्यावरती आचरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज इथं थांबतो. श्रीराम.